एक महत्त्वाची बातमी समोर येते। नागपूरचे मूर्तिकार सुरेश पाठक यांनी 3 राज्यातील 7 ठिकाणांहून आणलेल्या मातीच्या नैसर्गिक रंगाचा वापर करत गणेश मूर्ती साकार केल्या। मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यातून आणलेल्या 7 प्रकारच्या मातीपासून तयार केलेली ही सप्तरंग श्री गणेशाची मूर्ती अतिशय मनमोहक आणि पर्यावरणपूरक असून या मूर्तीला राज्यभरातून मागणी होते। दरम्यान याच विषयी मूर्तिकार सुरेश पाठक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। सध्या गणेश उत्सव जवळ आलेला आहे, त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्री गणेशाच्या मूर्त्या ज्या आहेत ते विक्रीला आलेल्या आहे। मात्र यामध्ये सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत ते पीओपीच्या विक्रीला आलेल्या आहे। आपल्यासोबत स्वतः मूर्तिकार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगाल, पीओपीची बंदी जी आहे ते उठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाजारात पीओपीच्या मूर्त्या विक्रीला येत असताना तुम्ही पारंपरिक मूर्तीची परंपरा आजही जोपासलेली आहे आणि त्यामध्ये 7 रंगाची मूर्ती जी आहे ते मातीपासूनच तुम्ही आज तयार केलेली आहे, त्या संदर्भात आता न्यायालयाने आणि शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरची बंदी उठवलेली आहे। त्याच्यामुळं गणेश भक्तापुढे आणि ग्राहकांपुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे की आपण खरी मातीची मूर्ती आणि पर्यावरणपूरक मूर्ती कशी ओळखावी। त्याच्यासाठी आम्ही विविध उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत काम करत आलो, परंतु संपूर्ण विदर्भामध्ये ज्या प्रचलित मातीपासून आपण गणेश मूर्ती तयार करतो त्या सर्व मातींना आपण एकत्र करून आज एक सप्तमृत्तिका गणेश आपण तयार केलेला आहे। ही जी माती आहे ती अदासी, मध्य प्रदेश येथील अदासी या गावातली माती आहे। दुसरी ही मध्य प्रदेशातील छिंदवाड़ा या गावाची काळी माती आहे। ही जी आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळची लाल माती आहे। ही जी माती आहे पांढरी माती, ही राजुरा येथील गावातील माती आहे आणि ही जी माती आहे ही आंधळगावची माती आहे। ही आपल्या नागपूर जिल्ह्यातील सावरगाव येथील माती आहे। अशा 7 मातीपासून आपण हा गणेश तयार केलेला आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यातून अशा 7 ठिकाणांहून सप्तरंगाची गणेश मूर्ती जी आहे ती या ठिकाणी जी तयार केलेली आहे आणि अगदीच मोठ्या प्रमाणामध्ये या मूर्तींना आता प्रतिसाद देखील महाराष्ट्रभरातून मिळताना त्यांना दिसतो आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।